सीजेपीच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, क्रांती चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये वकिलांचाही पाठिंबा, क्रांती चौकात एकत्र येत वकिलांचा आंदोलनाला पाठिंबा। पुण्यातील शनिवार वाड्यासमोर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, आंदोलनाला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये महानिषेध मोर्चा, पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमानं या मोर्चाचं आयोजन। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा बारामतीमधील वकील संघटनांकडून निषेध, दोषी अधिकारी आणि दिल्ली पोलीस कमिशनर कठोर कारवाई करण्याचीही मागणी, वकील संघटनेचं तहसीलदारांना निवेदन। कराडमध्ये लाठीचार्जच्या निषेधार्थ लाक्षणिक ठिय्या आंदोलन, तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ जळगावच्या चाळीसगावात विद्यार्थ्यांचा मोर्चा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी, तर विद्यार्थी, पालक आणि वकील बांधवांचा मोर्चात सहभाग, तहसीलदारांना निवेदन। नागपूरच्या संविधान चौकात सीजेपीचं आंदोलन, दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा आंदोलनातनं निषेध। दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर, मस्तगड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली, जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्येही युवा सेनेचं आंदोलन, दिल्लीतील आंदोलकांना दहशतवादी म्हटल्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त। कल्याणच्या पेंद्याभाई हत्या प्रकरणातील आरोपीची आडवलीमध्ये धिंड, तर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 3 जणांना बेड्या। छत्रपती संभाजीनगरात 31 जुलैपर्यंत गुंठेवारी नियमितीकरणासाठी 90% शुल्क सवलत, त्यानंतर आता मुदतवाढ नाही। 31 डिसेंबर 2020 नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आयुक्त जी श्रीकांत यांचे निर्देश। पनवेलमधील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिलार धरण प्रकल्पाला महासभेची मंजुरी, कर्जतच्या शिलारमध्ये उभारल्या जाणाऱ्या धरणातून पनवेलला 500 MLD पाणी मिळणार। पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये 8000 कोटींच्या शिलार धरण प्रकल्पाला एकमतानं मंजुरी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून लातूरमध्ये तपास सुरूच, तर एका शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती, प्राध्यापक मोटेगावकरच्या संपर्कातला असावा अशी ही शक्यता व्यक्त। नाशिकच्या सावकीमधील रायगड वस्तीवर बिबट्याचा 80 वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला, या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी, त्यांच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। भंडाऱ्याच्या चांदोरी गावातील स्वच्छतागृहामध्ये बिबट्या शिरला, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये उपसरपंच जितेंद्र रहाटे आणि महेश हातजाडे हे जखमी झालेत। बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचीही नागरिकांची मागणी। पुण्यातील सोमवार पेठेत दुचाकी चोरीची घटना समोर, चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद, समर्थ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल, पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू। ठाण्यातील सिंघानिया शाळेबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूल बसला अचानक आग लागण्याचं कारण अस्पष्ट, अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग विझवण्यात यश।